नांदेड वाघाळा महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी वीरेंद्र सिंग गाडीवाले तसेच महिला व बालकल्याण सभापतीपदी सदिच्छा सोनी पाटील व उपसभापतीपदी निरंजना राजू लांडगे यांची निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना महापौर सभागृह नेते व नगरसेवक समर्थक यांनी शुभेच्छा देत आपला आनंद व्यक्त केलाय। यावेळी सभापती उपसभापती यांनी विदर्भ टीव्ही सोबत बातचीत केली। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण शिक्षण उपसभापतीपदी माझी पत्नी सौ निरंजना राजू लांडगे यांची आज निवड झाली। या अनुषंगाने मी आमचे श्रद्धेय नेते, आमचे प्रेरणास्थान, राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे सर्व आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर खासदार आदरणीय अजितजी गोपछडे साहेब, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष, माजी आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय अमरनाथ भाऊ राजूरकर साहेब, राज्याचे माजी मंत्री आदरणीय डी.पी. सावंत साहेब, संजय भाऊ कोडगे, भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते, सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रभागातील नांदेड दक्षिण मधील सर्व लोकांचं, गोरगरिबांचे काम करण्यासाठी महिला बालकल्याण शिक्षण सभापतीपदी माझ्या पत्नीची नियुक्ती केली। तसेच नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय सदस्य, त्याचबरोबर नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे महापौर आदरणीय आमच्या भगिनी सौ मुळेताई, त्याचबरोबर आमचे भैया आदरणीय उपमहापौर दीपक भैया रावत, आमचे गटनेते आदरणीय सर्वांना मनमिळावू असलेले आदरणीय ॲडव्होकेट कनकदंडे साहेब, या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही लोकांच्या कामासाठी महिला बालकल्याण उपसभापतीपदी निवड करण्यात आली। सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो व साहेबांनी जी आम्हाला संधी दिली गोरगरीब जनतेच्या कामासाठी, आमच्या भागामध्ये असलेल्या महिलांच्या सबलीकरण सक्षमीकरणासाठी, बचत गटांना वाव देण्यासाठी ही जी निवड करण्यात आली ते गोरगरिबांच्या अगदी तळागाळातल्या लोकांच्या कामासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि आदरणीय साहेबांचं परत एकदा खूप खूप आभार मानतो। आज स्थायी समितीच्या सभापतीपदी मला इथं काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला महानगरपालिकेत हे काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। येणाऱ्या काळात जे भाजपला बहुमत मिळालेलं आहे, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी भाजपच्या पक्षावर जे विश्वास ठेवून नांदेडच्या जनतेने बहुमत दिलेलं आहे आणि जे माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जी अपेक्षित विकासाची जी कामे देशासाठी, राष्ट्रासाठी आणि नांदेडसाठी आज माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना करावायची आहे ते आम्ही सगळं कविता मुळे मॅडम, दीपक सिंग रावत, आमचे मित्र महेश कनकदंडे, किशोर स्वामी आणि सगळे ज्येष्ठ नगरसेवकांना सोबत घेऊन आम्ही निश्चितपणे इथं विकासाची आणि विशेष करून नागरिकांना जे सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायचं आहे आणि नागरिकाच्या सेवेसाठी जे नवीन उपक्रम आम्हाला काही करावा लागेल ते त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। नमस्कार। सर्वप्रथम येथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना, नगरसेवक बंधू भगिनींना, पत्रकार बंधू भगिनींना मनपूर्वक नमस्कार। सर्वप्रथम आमचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांचे मी विशेष आभार मानते, कारण यांच्या आशीर्वादामुळे आणि मार्गदर्शनामुळे आज मला हे पद मिळालेलं आहे। तसेच राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेब यांचेही मी आभार मानते। आमच्या मार्गदर्शक तथा भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांचेही मी विशेष आभार मानते।